MST CET 2025 PCM PCB ऑल चॅप्टर्स चॅप्टर वाईज वेटेज. प्रत्येक चॅप्टरमधून किती क्वेश्चन्स किती मार्क्सला येणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर MST CET PCM PCBचे प्रत्येक चॅप्टरमधले जे क्वेश्चन्स आहेत किती येणार आहेत इथं मी लिहिलेले आहेत. आता मी तुम्हाला चॅप्टर वाईज म्हणजे प्रत्येक चॅप्टरचे क्वेश्चन सांगणार आहेत आणि त्याचे मार्क्स सुद्धा तुम्हाला माहिती पडणार. आता हे जे क्वेश्चन्स मी लिहिलेले आहेत प्रत्येक चॅप्टरमधून किती येणार आहेत म्हणून, तर यामध्ये कसं असतं की MST CET एक्झाम ही एक एंट्रन्स एक्झाम आहे आणि हे वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये होत असते. म्हणजे समजा एका दिवसाला 2 शिफ्ट्स असतात, एक मॉर्निंग शिफ्ट आणि एक आफ्टरनून शिफ्ट. वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये एक्झाम असते, त्यामुळे नंबर ऑफ क्वेश्चन्स प्रत्येक चॅप्टरमधून वेगवेगळे विचारले जातात. बट यामध्ये आपण जर प्रिव्हियस इयर्सचे ॲव्हरेजली कन्सिडर केलं की किती चॅप्टर्स कोणत्या चॅप्टर्समधून किती मार्क्सला किती क्वेश्चन विचारले जातात, तर त्यानुसार हे लिहिलेलं आहे. तर होऊ शकते की एखाद्या चॅप्टरमधून कमी किंवा जास्त सुद्धा विचारल्या जाऊ शकते, जे मी इथं लिहिलेलं आहे. बट मॅक्सिमम तुम्हाला काय करायचं, हे जे चॅप्टर वाईज क्वेश्चन किती येतात तुम्हाला दिलेलं आहे, तर याचनुसार तुम्हाला स्टडी करायचं आहे. आणि ज्याला इथं मॅक्सिमम नंबर ऑफ ज्या चॅप्टरमध्ये क्वेश्चन्स असतील त्यालाच इथं हायेस्ट वेटेज असणार आहे, असं कन्सिडर करून तुम्हाला हा स्टडी करायचा आहे. तर क्लास 12 आणि 11साठी MST CET 2025साठी ऑल PCMBचे चॅप्टर वाईज क्वेश्चन्स किती येतात चला आपण इथं पाहूया. तर पहा, तुम्हाला MST CET 2025साठी 20% वेटेज 11th मधून असते आणि 80% वेटेज हे 12th मधून असते. म्हणजेच जो तुमचा समजा PCM आहे किंवा PCB आहे सर्वसाठी कॉमन आहे, तर 20% क्वेश्चन 11th मधून विचारतात. तो 11th तुमचा सिलेबस आहे, CETने ऑफिशियली दिलेला आहे. तो कोणता सिलेबस आहे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे डायरेक्टली. ओके. आणि क्लास 12th मधून 80% येणार आहे, तर ते 80% आपण अगोदर इथं पाहूया. त्यासोबतच तुम्हाला जे 20% राहणार आहे व्हिडिओमध्येच तुम्हाला मी सांगणार आहे, त्याचं टेन्शन घेऊ नका. तर 80% तुम्हाला सोबत मी सांगणार आहे जे क्लास 12चं आहे. ऑल सांगणार आहे PCM PCB. तुम्हाला 1 बाय 1 करायचं आहे, तुम्हाला नोट डाऊन सुद्धा करायचं आहे प्रत्येक चॅप्टरमधून किती मार्क्सला तुम्हाला क्वेश्चन विचारतात. तर चला आपण सुरू करूया. तर पहा, इथं तुम्हाला फिजिक्स आहे. फिजिक्समधून पहा तुम्हाला इथं रोटेशनल डायनॅमिक्स 3 मार्क. आता हे जे 3 तुम्हाला दिले आहेत ना, हे क्वेश्चन्स आहेत. फिजिक्स तुम्हाला एका क्वेश्चनला 1 मार्क असतो तुमच्या फिजिक्सच्या पेपरमध्ये, ठीक आहे. तर त्यामुळे पहा, रोटेशनल डायनॅमिक्स 3 क्वेश्चन, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स 3 क्वेश्चन, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स 3 क्वेश्चन्स, थर्मोडायनॅमिक्स 3 क्वेश्चन, ऑसिलेशन्स 2 क्वेश्चन्स, सुपरपोजिशन ऑफ वेव्स 3 क्वेश्चन्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स 3 क्वेश्चन्स, करंट इलेक्ट्रिसिटी 2 क्वेश्चन्स, magnetic field due to electric current 3 questions, magnetic materials 1 question, electromagnetic induction 2 question, AC circuits 2 question, dual nature of radiation and matter 2 question, structure of atoms and nuclei 3 questions, semiconductor devices 2 question, wave optics 3 question. वेव्ह ऑप्टिक्स हा वरचा आहे चॅप्टर तुमचा, बट इथं शेवटी मी लिहिलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. 3 क्वेश्चन यामधून येतात, ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा सब्जेक्ट घेऊया केमिस्ट्री. केमिस्ट्रीमधून पहा तुम्हाला विचारले जाते सॉलिड स्टेट क्वेश्चन विचारतात 3, सोल्युशन्स 3 क्वेश्चन्स, आयोनिक इक्विलिब्रिया 2 क्वेश्चन, केमिकल थर्मोडायनॅमिक्स 3 क्वेश्चन, इलेक्ट्रोकेमिस्ट्री 3 क्वेश्चन, केमिकल कायनेटिक्स 2 क्वेश्चन, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 3 क्वेश्चन्स. केमिस्ट्रीचं पुढे कंटिन्यू करूया. यामध्ये पहा, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट 2 क्वेश्चन, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स 2 क्वेश्चन, हॅलोजन डेरिव्हेटिव्स 2 क्वेश्चन, अल्कोहोल फिनॉल्स अँड इथर्स 3 क्वेश्चन, अल्डेहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स 3 क्वेश्चन, अमाइन्स 3 क्वेश्चन, बायोमॉलिक्युल्स 2 क्वेश्चन, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री 2 क्वेश्चन, ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री 2 क्वेश्चन. हे झालं केमिस्ट्री. त्यानंतर बायोलॉजी पाहूया. बायोलॉजीमध्ये पहा, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स 8 क्वेश्चन, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स 8 क्वेश्चन, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन 6 क्वेश्चन्स, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स 5 क्वेश्चन, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ 4 क्वेश्चन, प्लांट वाटर रिलेशन 3 क्वेश्चन्स, प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन ओके इथं 4 क्वेश्चन, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन 8 क्वेश्चन ओके, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन 8 क्वेश्चन, ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस 4 क्वेश्चन ओके, एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन 5 क्वेश्चन्स, बायोटेक्नॉलॉजी 10 क्वेश्चन. पहा, मोस्ट इम्पॉर्टंट
10 क्वेश्चन म्हणजेच काय मॅक्सिमम इथं वेटेज आहे या चॅप्टरला बायोटेक्नॉलॉजी. ओके, त्यानंतर ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन 3 क्वेश्चन्स, इकोसिस्टम्स अँड एनर्जी फ्लो 2 क्वेश्चन. यामधला एक चॅप्टर राहिलेला आहे तो म्हणजेच की बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज, टोटल 2 क्वेश्चन. तर लास्टचा आपला मॅथमॅटिक्स राहिलेला आहे. मॅथमॅटिक्स आपण इथं पाहून घेऊया. तर मॅथमॅटिक्सचा पार्ट 1 आहे. पार्ट 1 मध्ये पहा नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असतात. तर पहा मॅथमॅटिकल लॉजिक 2 क्वेश्चन्स, मॅट्रायसेस 2 क्वेश्चन्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स 4 क्वेश्चन्स, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स 2 क्वेश्चन, व्हेक्टर्स 6 क्वेश्चन्स, लाईन अँड प्लेन 4 क्वेश्चन्स, लिनियर प्रोग्रॅमिंग 1 क्वेश्चन. पार्ट 2 आहे मॅथमॅटिक्सचा तुमचा. यामध्ये पहा 8 नंबरचा चॅप्टर आहे. डिफरन्सिएशन 3 क्वेश्चन्स, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्स 4 क्वेश्चन, इनडेफिनाइट इंटिग्रेशन 4 क्वेश्चन, डेफिनाइट इंटिग्रेशन 2 क्वेश्चन्स, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन 1 क्वेश्चन, डिफरन्शियल इक्वेशन्स 3 क्वेश्चन, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 2 क्वेश्चन, बायोनॉमियल डिस्ट्रीब्युशन 1 क्वेश्चन. तर हे झालं तुमचं क्लास 12चं 80% वेटेज. ओके, तुमच्या PCMB. ओके, फिजिक्स बायोलॉजी झालं, ओके, हे केमिस्ट्री झालं आणि त्यानंतर हे मॅथ. तर 4 सब्जेक्टचे तुमचं आपण इथं पाहिलेलं आहे. आता 11th मधून जे 20% वेटेज तुमचं येते तर त्यामधून माहिती आहे का तुम्हाला, समजा आता फिजिक्स आहे तर फिजिक्सच्या जेवढं तुम्हाला इथं मी फोटो लावतो सगळं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्ससाठी एक फोटो लावतो इथं मी कोणकोणते चॅप्टर्स तुम्हाला येणार आहेत म्हणून. मधून पहा तुम्हाला समजा फिजिक्स आहे. ओके, फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, मॅथ असो किंवा बायोलॉजी असो, यामधून किती मार्क्सला क्वेश्चन येतात. तर या सर्वमधून तुम्हाला किती 20% वेटेज आहे. म्हणजे प्रत्येकाला 20% आहे. फिजिक्सचा समजा तुम्हाला 40 क्वेश्चन विचारतात 50 पैकी, तर 20% म्हणजे 10 क्वेश्चन फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे 10 क्वेश्चन, मॅथमॅटिक्सचे 10 आणि बायोलॉजी हा 100 क्वेश्चन विचारतात. त्यामुळे 20 क्वेश्चन बायोलॉजीमधून येतात तुम्हाला. ठीक आहे, आणि 80 क्वेश्चन 12th मधून येत असतात. ओके, आणि 20 क्वेश्चन 11th मधून येतात बायोसाठी. तर यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन राहतील मी सांगतो. प्रत्येक चॅप्टरचे तुम्हाला फिजिक्समधून 1 मार्क, केमिस्ट्रीमधून 1 मार्क, ओके, आणि मॅथसाठी 1 मार्क. आणि मी सांगतो तुम्हाला जे बायोलॉजी वगैरे राहणार आहे तर बायोलॉजीसाठी तुम्हाला 20 क्वेश्चन टोटल येणार आहे. तर 20 क्वेश्चन तुम्हाला जर येणार आहे तर प्रत्येक चॅप्टर जे तुम्हाला दिले आहेत त्यामधून असं कन्सिडर करा की 2 ते 3 किंवा 4 क्वेश्चन तुम्हाला असं प्रत्येक चॅप्टरचं वेटेज कन्सिडर करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला स्टडी करायचा आहे. ओके, तर असं तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचं वेटेज मी सांगितलेलं आहे क्लास 11th आणि 12th मधून MST CET 2025 साठी. तर तुम्हाला हेच वेटेज कन्सिडर करून MST CETचा स्टडी करायचा आहे आणि याच वेटेजनुसार तुम्ही तुमचा स्कोर बेस्ट आणू शकता. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.